नमस्कार प्रेक्षकांनो, नशीबवान या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये काय घडणार आहे आपण ते थोडक्यात जाणून घेऊयात. देवकी नेमकी तिच्याच घरी येते आणि नागेश्वर त्या ठिकाणी असल्याचे तिला समजतं. मग ती घाबरून तिथून पळ काढते. पण इकडे गिरिजाच्या मनामध्ये असंख्य प्रश्न असतात. कोण आहे ही छकुली? तिचा नक्की या घराशी माझ्याशी काहीतरी संबंध आहे. आता ती नागेश्वरला जाब विचारायला जाते. आबासाहेब, तुम्ही ओळखता का कुठल्या छकुलीला? नागेश्वर प्रचंड चिडतो आणि त्याला ते मागचे क्षण आठवतात, जेव्हा त्याने छकुली आणि त्याच्या सगळ्या घरदाराला संपवलेलं असतं. नागेश्वर रागातच तिला म्हणतो की अंगाशी येतील ना असे प्रश्न विचारू नयेत. असं बोलून त्याने जवळजवळ तिला धमकीच दिलेली असते. पण गिरिजाही काही कमी नसते. ती म्हणते की मी तुमचा खरा चेहरा जगासमोर आणणारच आहे, पण त्याही अगोदर या छकुलीचा तुमच्याशी काय संबंध आहे हे मी नक्कीच शोधून काढणार. नागेश्वर आता खूप चिडलेला असतो. गिरिजा वासंतीकडे येते आणि तिला विचारते की आईसाहेब, तुम्ही कुठल्या एखाद्या छकुलीला ओळखता का? म्हणजे अशी कोणी व्यक्ती आहे का की जी छकुलीला ओळखते? तुमच्या ओळखीची अशी कोणी एखादी बाई आहे का? आता गिरिजाने असे प्रश्न विचारल्यानंतर वासंती तर मनातून खूपच घाबरते. तिला काही उत्तर देताच येत नाही. आता इकडे देवकी तिथून पळ काढते, मात्र ती नेमकी नागेश्वरच्याच गाडीला येऊन धडकते. नागेश्वर तिला पाहून खूपच घाबरतो. त्याच्या डोळ्यांवर त्याचा विश्वासच बसत नाही. आता इकडे देवकीसुद्धा घाबरते आणि नागेश्वर असं म्हणून ती लगेच तिथून पळून जाते. घाईघाईने नागेश्वर आणि सुभानराव दोघेही गाडीतून खाली उतरतात आणि नागेश्वर सुभानरावला म्हणतो, ती बाई इथं दिसली होती. इथेच जंगलात गेली असेल कुठेतरी. शोधा, पटकन तिला पकडा. आता इकडे संक्रांतीचे तिळगुळ सर्व मोठ्यांना द्यायचे म्हणून रुद्र तिला देवीच्या मंदिरामध्ये घेऊन आलेला असतो. गिरिजा विचारते, आपण इथे का आलो आहोत? तेव्हा रुद्र तिला सांगतो की आपण सगळ्या मोठ्या माणसांना तिळगुळ दिलेत की नाही. मग इथे एक व्यक्ती आहे ज्यांना तिळगुळ द्यायची राहिली आहे. तुमची आई असते ना इथं, मग त्यांना नाही तिळगुळ देणार का? तेव्हा गिरिजा खूप इमोशनल होते. तिच्या आईच्या नावावरून ती अलगदपणे हात फिरवते आणि तिळगुळाची वाटी त्या नावासमोर धरते. ती तिच्या आईशी बोलू लागते, आई, हे तिळगुळ तू गोड म्हणून घेशील ना गं? तेव्हा हे सगळं झाडाआड लपून पाहत असते. आता या दोघी मायलेकींची मायलेक म्हणून भेट कधी होणार हे सगळं पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. आता नागेश्वरने खरंच देवकीला पाहिलं असेल का? आणि जर पाहिलं असेल तर त्याचा शोध कसा घेणार? देवकी त्याला सापडणार का? हे सगळं पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकेचे नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.